जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किमान 10 सदस्यामागे एक, झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागे एक आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे एक असे स्वीकृत सदस्य राहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियमात सुधारणा करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती। ग्रामविकास मंत्री यांनी याबद्दलची चर्चा केली आहे। मला वाटतं की निश्चितपणे जसं महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे। याकरताच शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे। पण हे तातडीनं करण्याची गरज आहे, कारण ग्रामीण भागातल्या अनेक लोकप्रतिनिधी जे आरक्षणामध्ये महिला आरक्षण असेल किंवा SC ST आरक्षण असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतानाही, चांगले त्या ठिकाणी लोक असतानाही समाजामध्ये सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आरक्षणाच्यामुळे राहून जातात। त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे असा प्रस्ताव मी दिला होता। मला वाटतं याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल।